नमस्कार. या ठिकाणी दोन्ही मुलं पण आहे आणि पालक पण आहे, त्यामुळे दोन्ही अंगाने मी काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे सगळं आधुनिक विज्ञान जे काय आहे, वैद्यकशास्त्र आहे, या सगळ्या अभ्यासातून जे काय मला कळलं त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या मेडिकल कॉलेजला शिकलो, नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 78 ते 83, त्या गोष्टी अनलर्न करण्याचा प्रयत्न करतोय, विसरण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्या चुकीच्या गोष्टी शिकलोय मेडिकल कॉलेजमध्ये. हे शिकलोय की डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड हे आजार कधीच बरे न होणारे, आयुष्यभर वाढत जाणारे आजार आहेत. आणि आता मी इकडे पाहतोय की 20-20 वर्षाचे आजार 20 आठवडे पण नाही लागत बरे व्हायला, पूर्णपणे रिव्हर्स व्हायला, औषधं थांबवून वगैरे सगळे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी अनलर्न करण्याची गरज आहे. काय आपल्याला कळायचं, आजचा विषय होता मुलांचं ब्रेनच्या दृष्टीने पोषण, ताटात काय असलं पाहिजे. खरं शरीरामध्ये असं एक एक इंद्रिय काही वेगळं नाहीये. आता ब्रेन कुठे आहे असा जर विचार केला तर आतापर्यंतचा आपला समज असा आहे की हे जे आहे इकडचं हे म्हणजे ब्रेन. आता ती थिअरी बदललेली आहे. आता असं लक्षात येते आहे की इथे जेवढं ब्रेन आहे, इथे जेवढे न्यूरॉन्स आहेत, इथे जेवढ्या हालचाली होतात तेवढ्याच आपल्या इथे पोटामध्ये होतात. सो दिस इज कॉल्ड ॲज अ CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम. आपल्या पोटामधली जी नर्वस सिस्टीम आहे ती पण जवळपास CNS एवढीच आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ एंट्रिक नर्वस सिस्टीम. ओके, त्याच्या पुढे जाऊन आता विज्ञान इथपर्यंत आलेलं आहे की ब्रेन फक्त इथे आणि इथे नाहीये. ब्रेन, रियल ब्रेन इज द सेल मेम्ब्रेन. आपण सगळे शिकलोय पेशी, पेशीचं आवरण. आपल्या शरीरामध्ये जवळपास 100 ट्रिलियन सेल्स आणि प्रत्येक सेलच्या भोवती सेल मेम्ब्रेन. सो सेल मेम्ब्रेन इज द रियल ब्रेन. हे आता अगदी अलीकडचे जे काय संशोधन आहे ते हे सांगतात. त्यामुळे फक्त इथे नाहीये, इथे नाहीये. दॅट सेल मेम्ब्रेन वरती रिसेप्टर्स आहेत वेगवेगळे, त्याची नावं काहींनी आपण ऐकली असतील. इन्सुलिन रिसेप्टर, हिस्टामिन रिसेप्टर, सेन्सर्स लागलेले आपल्या सेल मेम्ब्रेनवरती, या 100 ट्रिलियन सेल्स वरती. आणि हे सेन्सर्स ठरवतात की किती सोडियम, पोटॅशियम आतमध्ये येऊ द्यायचं, बाहेर जाऊ द्यायचं. सगळं जे काय केमिकल एक्सचेंज जे काय होते त्या ठिकाणचं, दॅट इज गव्हर्न बाय ऑल दोज सेन्सर्स. सो अवर एव्हरी सेल इज अ ब्रेन. त्यामुळे आपल्याला ब्रेनला काय ताटात असलं पाहिजे तेव्हा फक्त इथला विचार करून चालणार नाही. हे तुकड्यांमध्ये बंद झालं. दुर्दैवाने कसं झालंय, मेडिसिन मध्ये पण आम्ही काय केलंय, मनाचे डॉक्टर वेगळे करून टाकले, शरीराचे वेगळे केले. आपल्या शरीरात असं थोडंच आहे. शरीरात मन सगळीकडे, आणि जोपर्यंत आपण शरीर आणि मनाचा एकत्रित विचार करणार नाही आणि खरं त्याला पुढची जोड द्यावी लागेल ती स्पिरिटची, तोपर्यंत आपण आरोग्य नाही प्राप्त करू शकणार. त्यामुळे ब्रेनला पोषण जर पाहिजे असेल तर 2-3 गोष्टी महत्वाच्या. एक तर आपण तोंडात काय टाकतो, तोंडात काय टाकतो म्हणजे ताटात काय घेतो असं म्हणूया. आपण काय खातो हे एवढं महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आणखीन पण काही बेसिक निसर्गाचे नियम आहे ते महत्वाचे. ते फक्त मी उल्लेख करतो, त्याच्या मागचं रॅशनल बोलण्यासाठी आज वेळ नाहीये, त्यामुळे फक्त मी तेवढंच मांडलेलं आहे. पहिला नियम असा आहे की भूक लागल्याशिवाय तोंड नको उघडायला. आठवून बघा, आपली तोंड किती वेळा उघडतात भूक नसताना पण. दुसरा नियम आहे की किती वेळा तोंड उघडायला पाहिजे, शक्यतो 2 वेळा. बैठी जीवनशैली असणाऱ्यांनी, मेहनत करणाऱ्यांना अजून एखादा वेळेस चालेल. 2 वक्त की रोटी आपण कायम ऐकलेलं असं साधारणपणे. ओके. तिसरा नियम आहे की 1 घास किती वेळा चावून खाल्ला पाहिजे. सगळीकडे हेच म्हटलं गेलं की 32 वेळा चावून खाल्ला गेला पाहिजे. आज तुम्ही जेवून आले असाल किंवा जेवायचं असेल आता गेल्यावरती, तर मोजा किती वेळा चावून खातात. मला नाही वाटत 4-6च्या पुढे बहुतेकांची गाडी जाईल. लहान बाळ जेव्हा खायला सुरुवात करते तेव्हा ते 5-10 मिनिटं त्याचं जेवण होत नाही, घंटाभर त्याच्या मायबापांना त्याच्या मागे मागे फिरा लागते. 1 घास चिवचा, 1 घास खाऊचा. आणि तेच मूल थोडंसं मोठं झालं, शाळेत जायला लागलं आणि स्कूल बस आली आणि वेळ अपुरा आहे आणि काहीतरी खायचंय, तर काय म्हणतो आपण, गिळणं लवकर, नरड्याचं छिद्र लहान आहे का, लवकर नाही आटोपतायत का तुला. जी नैसर्गिक गोष्ट आहे, आपण पॅरेंट्स चुकीच्या गोष्टींनी तो प्रोग्रामिंग सगळं बदलतो आणि मग त्यांनी सगळे आजार पुढे आपण ओढवून घेतलेले आहेत.
पुढचा नियम आहे की मग मॉडरेशन. कुठल्याही गोष्टीचं अति झालं तर नुकसान असते. कितीही चांगली गोष्ट असेल तरी पण नुकसान आहे. मी असा रेफरन्स वाचलेला आहे की आत्महत्या करण्यासाठी लोक वेगवेगळे केमिकल्स, कीटकनाशक वापरतात. माझ्या बातमीत असं पण आलंय की साधारणपणे 8 लिटर पाणी जर पिलं तुम्ही एका रुग्णात तरी तुम्ही मरू शकता. सो पाण्यासारखी ज्याला आपण म्हणतो अमृत जीवन आहे अशी गोष्ट पण अति झाली तर नुकसानकारक होऊ शकते. ओके, सो मॉडरेशन इज द प्रिन्सिपल. त्याच्यानंतर पुढचा नियम जो असतो तो सर्केडियन रिदम. आपण सगळं ऐकलं की सूर्य आणि या सगळ्यांना गती आहे, ठरलेल्या वेळा. आपल्या शरीरातल्या सगळ्या ऍक्शन वेळा ठरलेल्या वेळी होतात. आपल्या कामाच्या आणि शाळेच्या वेळानुसार ते नाही बदलत, निसर्गाने बदलत. त्यामुळे संध्याकाळी 7 नंतर तोंड उघडायलाच नको खाण्यासाठी, ते डायजेस्टच होत नाही. आता जसं सांगितलं डॉक्टर दरबारांनी, 7 नंतर काहीही तोंडात टाकायला नको, काहीही नाही. त्याचं कारण असं आहे की ते आपल्या शरीरातली केमिकल फॅक्टरी म्हणजे लिव्हर आहे. आणि ते लिव्हरचं सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह जे असते ते असते रात्री 11 ते पहाटे 2. आणि तोंडापासून लिव्हरपर्यंतचा ट्रॅव्हल टाइम जो तो 3 ते 5 तास आहे. आज आपल्यापैकी अनेकांच्या घरात रात्री उशिरा जेवण होतं. सगळे कार्यक्रम तर रात्री उशिरा सुरू होतात. त्यामुळे चुकीचं हे बदलायला लागेल. जर आपल्याला ब्रेनला जर काहीतरी योग्य करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. ताट आपलं हे कलरफुल असलं पाहिजे, रेनबो थाली आम्ही म्हणतो. सो मल्टिपल कलर्स, जेवढे शेड्स ऑफ कलर्स असतील निसर्गातले, भाज्या, फळं, सलाड, त्याच्यामध्ये जे काय केमिकल्स आहे, फायटोकेमिकल्स आम्ही त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये खूप सारे मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत ज्याची शरीराला गरज असते, ज्याची ब्रेनच्या फंक्शनिंगसाठी अतिशय महत्वाचे असतात. ते त्यासाठी आपल्या ताटामध्ये निदान 60% हे भाज्या, फळं, सलाड असले पाहिजे. आज आपल्याकडे भाजी म्हणजे एवढीशीच, मुलांना तर आवडतच नाही. समजा कढीपत्त्याचे पानं काढून टाकणारे मुलं बघतोय. मग आम्ही त्याच्यासाठी पण काही युक्त्या केल्या की पोळी बनवताना त्याच्यातच कुठली तरी भाजी मिक्सीमधून काढून त्या पेस्टमध्येच बनवायची, आपोआपच जाते. कढीपत्ता वगैरे सारख्या गोष्टी मिक्सरमधून काढून पेस्ट करून टाकायच्या, वेगळ्या काढताच येत नाही. आपल्याला जरा अशा काही गोष्टी करण्याची गरज असणार आहे. ओके, जिवंत अन्न असलं पाहिजे 60% साधारणपणे. ते ज्याच्यातनं नवीन जीव तयार होत नाही, दॅट इज अ डेड फूड. ओके, दॅट इज नॉट द रिअल फूड, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आणखीन एक नियम आपल्याला सहज सोपा करून सांगतोय की तोंडात जाणारी वस्तू ही मातीतनं आलेली आहे की कारखान्यातून आलेली आहे. शेतातून आलेली असेल तर बहुधा चांगली आहे, कारखान्यातून आलेली असेल तर बहुधा चांगली नाहीये. कोणाच्याच आरोग्यासाठी नाही, मुलांच्याच नाही तर सगळ्यांच्याच नाही. आलू, बटाटे शेतातून येतात, चांगले. आलू चिप्स कारखान्यातून येतात, चांगले नाहीये. आता मी इथे बाहेरच्या स्टॉलवर बघत होतो, हे स्टॉल याचं निदर्शन आहे की काय मुलांना खायला द्यायला नको. इट इज द रोल मॉडेल ऑफ दोज थिंग. आज जे काय प्रश्न आहे ब्रेनशी रिलेटेड, ज्या काय गोष्टी म्हणतो, आज आपण बघतोय की मुलं हायपर होतात आहे, एका जागेवर बसत नाही. ओके, ADHD आम्ही त्याला म्हणतो. आज ऑटिझमचं पर्सेंटेज वाढत चाललंय सगळ्या जगात. ओके, त्याच्यानंतर ज्याला म्हणून आपण आज डिप्रेशन बऱ्यापैकी थोडं किशोरवयीन मुलांमध्ये यायला लागलं. आणि या सगळ्यांची कारणं जे आहे आपल्या परत ताटात चुकीच्या गोष्टी येतात. जंक फूड ज्याला आपण म्हणतो, तर ऍक्च्युली जंक आणि फूड हे कसं काय नाव असू शकतं, मला हाच प्रश्न पडतो. जंक म्हणजे कचरा आणि फूड म्हणजे जे खायचं ते. सो हाऊ द फूड कुड बी जंक, हाऊ द जंक कुड बी यूज ॲज अ फूड, हा विरोधाभास आहे. आपल्या भाषेमधलाच विरोधाभास आहे. आणि भाषेमधला विरोधाभास हा बहुधा आपल्या जगण्यातला विरोधाभास असतो. आज सगळ्या ज्या खायला नको अशा वस्तू रेडी टू यूज, रॅपर काढा आणि तोंडात टाका. मी शाळा कॉलेजेसमध्ये जातो बोलायला, शाळा कॉलेजच्या गेटच्या बाहेर आज काय गोष्टी घेऊन ते विकायला बसलेले असतात लोक. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आणखीन 20 वर्षापूर्वी तिथे बोरं असायचे, पेरू असायचे, सीताफळ असायचे, बोरकूट असायचं. आज काय भेटते? चिप्स, आलू चिप्स, कुरकुरे, बिस्किट आणि सगळ्या गोष्टी आहेत.
आपल्याकडे आणखीन एक गोष्ट जी सगळ्यांना शिकायला पाहिजे ती आहे लेबल लिटरसी. आपण खरंच निरक्षर आहोत सगळे जवळपास. आपण ते समोर वाचतो फक्त की न्यूट्रिशियस बिस्किट, आपण ते मागच्या बाजूने वाचतच नाही की ते जे न्यूट्रिशियस असते तो ब्रँड नेम असते. दॅट इज नॉट द ऍब्जेक्टिव्ह, दॅट इज द ब्रँड नेम ऑफ दॅट प्रॉडक्ट. आपण फसतो तिथे. त्यामुळे आपल्याला मागे जरा पलटून बघायला शिकलं पाहिजे. आता आपलं सरकार कायदा करते की सगळ्या शाळांमध्ये शुगर बोर्ड आणि फॅट बोर्ड लागले पाहिजे. कशामध्ये किती साखर आहे, कशामध्ये किती तेल आहे हे जरा कळलं पाहिजे, मुलांना म्हणजे कळेल. त्यामुळे आपल्याला खाण्याच्या वस्तू ज्या काही आपल्या ताटामध्ये गेल्या पाहिजे त्या शक्यतो निसर्गातल्या, मी म्हणालो तसं मिनिमल प्रोसेस फूड. आज या सगळ्या आजारांच्या मागचं कारण ते शारीरिक असो की मानसिक असो, एक महत्वाचं कारण जर अन्नाशी रिलेटेड म्हटलं तर असं म्हटलं जातं की टू मच ऑफ अल्ट्रा प्रोसेस फूड, गरजेपेक्षा जास्त प्रक्रिया केलेलं अन्न. दुर्दैवाने काय झाले की अन्न प्रक्रिया उद्योग खूप मोठं काय म्हणतात प्रचंड मोठं मार्केट असणारा उद्योग आहे. आणि अन्न प्रक्रिया मुळात कशासाठी केली जाते ही सगळी की त्या खाद्यपदार्थाचं सेल्फ लाईफ वाढलं पाहिजे, ते लवकर खराब झाला नाही पाहिजे म्हणून. आणि असं म्हणतात की ज्या पदार्थाचा सेल्फ लाईफ जास्त आहे तो खाल्ला तर आयुष्याची लाईफ लाईन कमी होते. अशा गोष्टी आपल्या ताटात असल्या पाहिजे की ज्या उद्यापर्यंत राहिल्या तर त्या खराब होतील, फेकून द्याव्या लागतील. आज घरात शिजलेला वरण भाजी पोळी एक दिवसाच्या वर खाणार नाही आपण. कारखान्यात तयार झालेल्या पॅकिंग वाल्या वस्तू 4-4, 6-6 महिने वर्ष खातो आपण. त्याला शिळं नाही म्हणत आपण, ते म्हणतो ताजं फ्रेश म्हणते, फ्रेश बिलकुल. सिलबंड पॅक ही आपली नवीन अंधश्रद्धा आहे विज्ञान शिकलेल्यांची. सगळ्या गोष्टींचं उत्तर आपण किल्स आणि प्रोसिजर मध्ये शोधायला लागतो. की सगळ्या गोष्टींना उत्तर कुठे असेल तर औषधांमध्ये असेल आणि काहीतरी प्रोसिजर मध्ये असेल. हे पण चुकीचं आहे. हे कदाचित याच्यापूर्वी 30-40-50 वर्षाच्या आधी जे आजार होते, इन्फेक्टिव्ह डिसिजेस, ऍक्यूट डिसिजेस, इमर्जन्सी, तिथे गरजेचे होते. आता क्रॉनिक आजारांचं प्रमाण वाढलंय. तिथे या किल्स आणि प्रोसिजरने काही होत नाही. किती वर्ष तुम्ही औषधं खाणार आहे कोलेस्ट्रॉल कमी करायसाठी, डायबिटीससाठी आणि बाकी सगळ्यांसाठी. आज फॅटी लिव्हर, आज भारतातले आकडेवारी ही सांगते, डॉक्टर शिव सरीन पद्मविभूषण, भारतातली एकमेव आणि पहिली लिव्हर युनिव्हर्सिटी, त्याचे फाउंडर व्हाईस चान्सलर, त्यांचे पुस्तक आहे, जरूर वाचा, नो युअर बॉडी म्हणून. 3 मधल्या एका मुलाला फॅटी लिव्हर आहे, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. 3 पैकी एक मुलगा पण मोठे नाही मिळत नाही आता आज. आणि हे सगळं आपल्या चुकीच्या ताटाकडे होत आहे. आणि मग या सगळ्यांचं मी म्हणालो तसं ब्रेन फक्त इथे नाहीये, या सगळ्या सेल्सवरती याचे परिणाम होतात. आणि मग जे पाहतो आपण अग्रेशन आहे, आज क्राईम पाहतोय आपण आता की अगदी काय म्हणून त्याला 18च्या आतली बरीच मुलं ज्याला म्हणतो जुवेनाईल एज ग्रुप मधली आज क्राईम रेटमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली दिसतात आपल्याला, खुणासारख्या आणि बाकी सगळ्या गुन्ह्यांमध्ये. त्याला अर्थात बाकीची पण सामाजिक आणि अशी सगळी कारणं, पण आहार पण एक महत्वाचं कारण. तर आम्ही बघतोय की आहारात जर योग्य बदल केले ना, अग्रेशन कमी होतं, चिडचिड कमी व्हायला लागतंय, अँगर लेवल कमी होते. आहार आणि आपल्या पोटातले जीवाणू, बॅक्टेरिया, आपल्या पोटामध्ये 1.5 किलोच्या आसपास जर्म्स असतात. आणि ही जर्मची संख्या आपल्या शरीरातल्या जेवढ्या पेशी आहे त्याच्या 10 पट जास्त. आणि तो आपल्या मानवी अस्तित्वाचा एक भाग आहे. आईच्या पोटातनं बाहेर येताना आई आपल्याला तिच्या योनी मार्गामध्ये हे कल्चर तयार करून देते जर्म्सचं. जसं माहेरी जाणाऱ्या पोरीला त्याची आई शिजवली देते की नवीन ठिकाणी काहीतरी असू दे तुझ्यासाठी सोय, अशी निसर्गाने ही सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि त्या कल्चर पासून आपला गट फ्लोरा विकसित होतो. आणि प्रत्येकाचा वेगळा आहे. एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अ डिफरंट गट फ्लोरा. आणि त्याचं सगळं जेनेटिक मॅपिंग आणि अशा सगळ्या गोष्टींवरती प्रयोग सुरू आहेत, झालेले आहेत. आपल्या पोटातले बॅक्टेरिया आणि हे सगळे आजार, साधारणपणे आपला मेंदू जो काम करतो, मेंदू
मधले जे काही कम्युनिकेशन चॅनल्स आहेत 300 न्यूरोपेप्टाइड्स ज्याला आम्ही म्हणतो केमिकल्स आहेत. आणि हे बहुतेक केमिकल जे आहे हे पोटातले जीवाणू तयार करतात. आपल्या पोटातले जीवाणू कोणत्या जातीचे आहेत, त्यांची संख्या किती आहे, यावर आपल्या ब्रेनचं आरोग्य अवलंबून आहे असं आता म्हटलं जाते. शरीराचं तर आहेच आहे, पण ब्रेनचं पण आहे. आज ओबेसिटीचा विचार केला तर 30-35% मुलं आज ओव्हरवेट किंवा ओबेसिटी श्रेणीमध्ये येतात. यांना कोण वाचवणार आहे? यांना 20-25व्या वर्षी हे सगळे आजार होण्याचा धोका आहे. पाहता तर माझ्याकडे 20-22, 16-18 वर्षाच्या मुली पीसीओडी लग्नानंतर कन्सिव्ह नाही होत. 30-35% कारण इन्फर्टिलिटीचं आज परत लाईफस्टाईल डिसीज आहे. आणि ह्यात लहानपणापासून ज्या सवयी लागतात ना प्रोग्रामिंग आणखीने ते पुढे बदलायला फार वेळ जाते, खूप घासावं लागतं, इतकं सोपं होत नाही. आणि बघतोय आता येणाऱ्या लोक इतकं सहज नाही होते आयुष्यभराच्या सवयी. त्यामुळे ज्या काय करायची सुरुवात ती आत्ता करायला पाहिजे. कारण फक्त ज्यांना आजार आहे आणि त्यांनी म्हणतो की त्यांनी फक्त हे नाही करायचं, जगातल्या सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बदलायला पाहिजे. 2 गोष्टी सांगतो आणि मी थांबतो एका नंतर. ते झालं ताटात काय टाकतो. दुसरी गोष्ट तेवढीच महत्वाची आहे ती आहे डोक्यात काय टाकतो. थॉट्स, विचार, चुकीचे विचार सगळं चुकीचं आहे. इनपुट्स आपण जे वापरतो, डोळ्याने काय पाहतो, तोंडाने काय बोलतो, कानाने काय ऐकतो, याचा सगळ्या आपल्या ब्रेनवरती परिणाम होतो. आणि ते चित्र आपण पाहतोय या सगळ्या हा राक्षस एका प्रकारचा पाप आपल्याला आलेला आहे. आणि ती सगळं हृदयामध्ये काय ठेवतो. हृदयामध्ये जर स्पर्धा असेल फक्त, की आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचं मूळ आहे. दॅट इज बेस्ड ऑन कॉम्पिटिशन ओनली. कोलॅबरेशन इज द ह्युमन व्हॅल्यू, नॉट दी कॉम्पिटिशन. आणि जर स्पर्धा असेल तर मी पुढे गेलो पाहिजे म्हणजे तू मागे पडला पाहिजे. हे जे काय आहे याच्यातनं जे काय निगेटिव्ह सगळ्या भावना तयार होतात, इमोशन्स तयार होतात, ते खूप मोठं कारण या सगळ्या आजारांचं, इन्क्लुडिंग कॅन्सर. मनाची तर आहेच आहे, पण इतर सगळ्या आजारांची पण कारण आहे. लहान मुलांमध्ये आधी एवढं नव्हतं, पण आता लहान मुलांमध्ये पण हे व्हायला लागलं. त्यामुळे हृदयाच्या भावना पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. म्हणून आपल्याला हा इनपुट्स काय देतो आपण ब्रेनला, यावर अवलंबून की ब्रेन कसा काम करेल. चौथी गोष्ट, यातनं बाहेर पडायचं असेल तर तेवढी सांगतो आणि थांबतो. आज व्हॉइस कमांड आलेली आहे. अलेक्सा ये चॅनल लगा दो. आपण स्वतःशी जे काय बोलतो दॅट इज युअर अलेक्सा. मी जर म्हटलं अरे शक्यच नाही हा पास होणं, मुलाला जर म्हटलं असं तर यू आर गिव्हिंग कमांड टू युअर चाइल्ड्स कॉम्प्युटर, तू कधी पास नाही होऊ शकणार, तू मूर्ख आहेस. ही कमांड फक्त बदलण्याची गरज आहे. आपल्या अष्टांग योग दर्शनामधला जो पाठ आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा जो पार्ट आहे, व्हॉट यू बिलीव्ह दॅट हॅपन्स. आणि ते जर आपल्याला बदलायचं असेल आणि फार बदलायची गरज नाही, आपल्याला फक्त कमांड बदलण्याची गरज आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर अगदी मिरॅकल होतील. अशा गोष्टी होताना आम्ही बघतोय. आज वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे फक्त एवढ्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. अधिक जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणे प्रयासमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही ऑनलाईन पण बरेच उपक्रम करतो. सर्वांना धन्यवाद. नमस्कार.